नमस्कार मंडळी. आ- मजेत आहात ना तुम्ही? नुकतीच दिवाळी झालेली आहे. मी आज तुम्हाला पुरातन वाङ्मयातील कथा सांगणार नाही, तर एका संतांची गोष्ट सांगणार आहे. आशा आहे हा सत्संग तुम्हाला सर्वांना आनंद देईल. कथा आहे आंध्र प्रदेशातील तिरुपती जवळ तालपाक नावाच्या गावात 15व्या शतकात होऊन गेलेल्या तालपाक अन्नमाचार्यालू या संतांची. त्यांचं चरित्र त्यांच्या पंतूने, त्याचं नाव चिन्नन्ना, त्यांनी लिहून ठेवलंय आणि त्यामुळे या संतांबद्दलची अधिकृत माहिती उपलब्ध आहे. लहानपणी नारायण सुरी हे पूर्ण निरक्षर आणि ढ होते. अन्नमाचार्यांचे वडील. पाठशाळेमध्ये त्यांना नेहमी मार आणि शिक्षा मिळे. त्यामुळे शाळेतून पळून एकदा ते उटकरू येथील चिंतलम्मा देवीच्या मंदिरामध्ये आले. निराशा, दुःख असं मनात असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार आले. मंदिर परिसरामध्ये भटकत असताना त्यांना एक सापाचं वारूळ दिसलं. त्यांना असं वाटलं की जर का सापाने मला डंख केला तर मी मरेल आणि एकदाची या सगळ्या निराशाजनक विचार येतात ना मनात, या सगळ्या अडचणीतनं माझी सुटका होईल, म्हणून त्यांनी सापाच्या वारुळामध्ये हात टाकला. बराच वेळ गेला पण साप काही त्यांना चावेना. आता ते वाट बघू लागले की साप आपल्याला चावेल. एवढ्यामध्ये त्यांना एक स्त्री त्याच्याकडे आली आणि अलंकार घातले होते तिने. प्रत्यक्ष ती चिंतलम्मा देवीच होती, त्या मंदिराची देवी. त्या स्त्रीच्या स्वरूपामध्ये त्यांच्या समोर आली आणि तिने लहान मुलाला मायेने विचारलं, काय बाळा, काय झालंय, तू असं का करतोय? तर त्यांनी सांगितलं त्यांना आत्महत्या करायची आहे, मरायचंय, त्यांना जगायचं नाही. तर त्या स्त्रीनी त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केलं आणि सांगितलं की तुझ्या गावी तू परत जा, तू नारायणाची, केशवाची भक्ती कर, त्याला शरण जा परमेश्वराला, तुझे दिवस बदलतील, तुझ्या कुटुंबामध्ये एक महाज्ञानी संत पुरुष जन्माला येईल. आता हे सगळं आशादायक विचार, पॉझिटिव्हिटी कधी कधी माणसाला किती बदलवते ना. तर हे सगळं आशादायक विचार त्यांनी ऐकले आणि ते आपल्या गावी परतले आणि आपल्या गावातल्या केशवाच्या मंदिरामध्ये त्यांनी ध्यान आणि भक्ती करायला सुरुवात केली. शाळेत पण जात असत. आपण देवाच्या आशीर्वादाने आणि कृपेने ते पुढे महाज्ञानी झाले. त्यांच्या घराची कीर्ती, त्यांचं नाव सर्वत्र पसरलं. पुढे वयोमानानुसार वय वाढत जातं तसं नारायण सुरी यांचं लग्न झालं. त्यांच्या पत्नीचं नाव लकमांबा. त्यांना देखील देवाच्या भक्ती करण्याची आवड होती आणि दोघंही त्या मंदिरामध्ये जाऊन देवाची प्रार्थना करत असत. पण अनेक वर्ष त्यांना तळलपाक नावाच्या गावात ते राहत. तिथे चेन्नकेशव नावाचं प्रसिद्ध एक भगवान श्रीकृष्णाचं मंदिर होतं प्राचीन. त्याची प्रार्थना करत दोघंही, पण त्यांना मुलबाळ झालं नव्हतं. तर ते खिन्न असत. मंदिरामध्ये देवाला ते हात जोडून दोघंही म्हणत असत की पोटी एखादं संतान दे आम्हाला म्हणून. शेवटी दोघांनी आपापसामध्ये विचारविनिमय केला आणि त्यांनी ठरवलं की आपण तिरुपतीच्या बालाजीला, आज आपण ज्याला तिरुपतीचा बालाजी म्हणतो, तर त्यांच्या त्यावेळी व्यंकटेश स्वामीला, व्यंकटेश्वराला आपण प्रसन्न करूया, आपण तिथली यात्रा करूया, असं दोघांच्या मनामध्ये आलं. तर प्रार्थना त्यावेळी 15वं शतक, रस्ते चांगले नाही आणि 7 डोंगर पार करून बालाजीला जावं लागे. तर ते 7 डोंगर पार करत असताना हे प्रत्यक्ष एक दंडवत घालायचा, नमस्कार घालायचा, साष्टांग नमस्कार करायचा आणि ज्या ठिकाणी आपला तो नमस्कार संपला त्या ठिकाणी पुन्हा उभं राहून नमस्कार करायचा आणि पुन्हा दंडवत घालायचा. असं करत 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 ते नवरा बायकोंनी 7 टेकड्या पार केल्या. दमून गेले. जोपर्यंत ते त्या व्यंकटेश्वराच्या मंदिरात पोचले तोपर्यंत रात्र झाली होती. थकले होते आणि ग्लानी आली होती एवढ्या प्रवासानी. खाण्यापिण्याची चिंता नसे. पूर्वी जे यात्रेकरू जात त्यांना लोक खूप आनंदाने आणि भक्तिभावाने खायला देत असत. तर तसे ते त्या ठिकाणी पोचले आणि ग्लानीमुळे रात्री दोघे जण मंदिर परिसरातच झोपी गेले. आता झोपल्यावरती स्वतः साक्षामध्ये व्यंकटेश्वर बालाजीच्या मंदिरात ते झोपी गेले आणि म्हणून मग
साक्षात व्यंकटेश्वर दोघांच्याही स्वप्नात आले. व्यंकटेश्वर म्हणजे महाविष्णू. महाविष्णूची मुख्य आयुध कोणती? तर शंख, चक्र, गदा, पद्म, धनुष्य जी काही आहे. चक्र कोणतं? सुदर्शन, पांचजन्य शंख, कौमुदिका गदा, नंदन खड्ग आणि शारंग धनुष्य. तर त्यापैकी नंदन नावाचे खड्ग भगवान व्यंकटेश्वरांनी यांच्या हातात दिलं. आणि असं म्हटलं जातं वैष्णव परंपरेमध्ये की भगवान विष्णू त्याचे जे आयुध आहे त्या शस्त्रांमधून अंशतः सगुण रूप धारण करतो आणि लोकांचा उद्धार करायला जन्म घेतो असं म्हटलं जातं. तर त्यांनी ते स्वप्न आपल्या बायकोला सांगितलं नारायण सुरींनी. तर बायकोला आश्चर्य वाटलं, कारण तिलाही तेच स्वप्न पडलं होतं. त्या दोघांची श्रद्धा देवाप्रती खूप अजूनच वाढली आणि त्यांचा विश्वास बसला की व्यंकटेश्वर त्यांना रिक्त हस्ते परत पाठवणार नाही. दोघांनी दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन केलं आणि प्रसाद घेतला आणि ते आपल्या गावी परतले. आणि योगायोगाने असं झालं की खरोखर किंवा देवाच्या प्रसादाने की परतल्यावर लखमांबा आणि नारायण सुरी यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचं नाव यांनी महाविष्णूचा प्रसाद म्हणून अन्नमय्यार असं ठेवलं. अन्नमय्यार बालपणापासून अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. अगदी त्यांनी एकदा जरी संस्कृत काही रचना ऐकल्या तर त्यांना तोंडपाठ होत असत, ते परत म्हणून दाखवत असत. आणि बालवयातच त्यांनी संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला. श्रीकृष्णाच्या चरणी ते मंदिरात जात. पूर्वी मंदिरांमध्ये संस्कृत ग्रंथ ठेवले असत, पोथ्या ठेवल्या जात. मंदिरामध्ये त्यांचं आपोआप अध्ययन झालं आणि ते उत्तमोत्तम ग्रंथाचे अध्ययन करून बालवयापासूनच प्रवचन आणि कीर्तन करत असत. स्वतः देखील परमेश्वराच्या भक्तीमध्ये ते लीन होत असत. आणि अगदी 8-9 वर्षाच्या इतका लहान वयाचा मुलगा परमेश्वराचं भक्तिभावाने एखादं गीत गातो म्हणून तिथे गर्दी होत असे. आणि ते सुस्वर स्वरामधलं भजन कीर्तन ऐकून लोक तल्लीन होत असत. स्तोत्र हे सगळं लोक ऐकून तल्लीन होत असत. त्या मंदिराचं नाव होतं चेन्नकेशव मंदिर. तर ती प्रवचन कीर्तन लोकांमध्ये आपोआपच ती नाव पसरलं की इतका लहान मुलगा, काय आश्चर्य आहे, किती सुंदर कीर्तन करतो आणि किती सुंदर स्तोत्र म्हणतो. आणि 8व्या वर्षीच त्याची कीर्ती हळूहळू सगळीकडे पसरायला लागली. तर त्याला आपोआपच संसारामध्ये काही लक्ष नाही, विरक्ती आली त्याला. घरातली कुठली जबाबदारी नाही, बस मंदिरात जायचं, विद्याभ्यास करायचा, एवढंच त्याची दिनचर्या राहिली. आता घरामध्ये हा काहीच काम करत नाही असं म्हणताना त्या काळामध्ये एकत्र कुटुंब असे. काका काकाची मुलं, त्यांच्या बायका, अशा सगळ्या अनेक बायका घरामध्ये असत. तर यांच्या बहिणीनी त्यांना एकदा सकाळी यांनी काही मागितलं असावं खायला, सकाळी मागितलं असावं किंवा काय, तर वहिनी त्यांना उणं दुणं टाकून बोलली, तुम्हाला घरातले काही करायला नको, जबाबदाऱ्या घ्यायला नको, फक्त खायला हवंय, असं काही बोलली. आणि सांगितलं जा मग असं करा, गोठ्यातले जनावर आहेत त्यांच्यासाठी चारा घेऊन या, त्यानंतर तुम्हाला काही खायला मिळेल. तर आता ऐकल्यानंतर त्यांनी विळा घेतला आणि ते डोंगरावरती गेले आणि गवत कापू लागले. पण गवत कापताना त्यांच्या मनामध्ये इतके खिन्न विचार यायला लागले की विषण्ण मनस्थिती झाली की आपल्याला कशी टाकून बोलली वगैरे वहिनी. खरोखर लहान मुलाच्या मनाला घरं पडतात लगेचच, तुम्ही काही ओरडून बोललात तर. तर त्यांना त्याच वेळी ते कापता कापता तो विळा हाताला लागला, रक्त यायला लागलं, पण त्यांचं भान इतकं गेलं होतं ते श्रीकृष्णाचं चिंतन करू लागले. तर त्यामध्ये त्यांचं लक्षच आलं नाही की आपला हात जखमी झालाय किंवा काय. पण तिथून गोविंद गोविंद असं गात जाणारा त्यांना एक तांडा दिसला, काही लोकांचा घोळका. त्याकडे मात्र त्यांचं लक्ष पटकन गेलं. त्यांनी तो कोयता तिथेच टाकला आणि जाऊन विचारलं, तुम्ही कोण आहे, कुठे चाललात? तर त्या घोळक्यामधल्या लोकांनी सांगितलं की आम्ही व्यंकटेश्वराच्या दर्शनाला चाललोय, म्हणजे तिरुपती बालाजीच्या. तर यांनी विळा तिथेच टाकला कोयता आणि हा देखील त्यांच्या त्या यात्रेकरूंच्या पंथामध्ये जथ्यामध्ये सामील झाला आणि पदयात्रा करत ते 7 डोंगर पार करायला त्यांच्याबरोबर हा मुलगा सुद्धा चालू लागला. चालता चालता हा दमला, लहानसा मुलगा तो, आणि त्याला एका खडकावरती झोप लागली. यात्रेकरू पुढे बाकीचे निघून गेले, हा एकटाच तिथे उरला डोंगरावर. तर प्रत्यक्ष पद्मावती देवी तिथे आली आणि तिने प्रेमाने आवाज दिला की बाळा अन्नम्माचारू उठ. तर ते उठले, पण त्यांना काहीच दिसेना. अवतीभोवती समोर कोण आवाज येते कोणी दिसेना. तर त्यांना रडायला आलं, त्यांना वाटलं आपण अंध झालो. तर
पद्मावती देवीनी त्यांना समजावलं आणि म्हटलं, रडू नको बाळा, हा जो सबंध पहाड आहे ना, हा शाळीग्राम आहे आणि त्याच्यावर तू चपला घालून चालतोय, तर हा अपराध आहे ना. तू चपला काढ बघ, तुला सगळं दिसू लागेल. त्याने त्या जगन्मातेच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या चपला काढून फेकल्या आणि खरंच त्याला सगळं दिसायला लागलं. मग जगन्मातेने त्यांना प्रसाद दिला आणि त्याची भूक मिटवली आणि अन्नमाचार्य यांचा पंतू चिन्नन याने आपल्या काव्यरचनेमध्ये ही जी घटना आहे ती आजोबांच्या बद्दलची लिहून ठेवलेली आहे. ती आजही लोकांना, तिथल्या आंध्र प्रदेशातल्या लोकांना माहिती आहे. अन्नमाचार्य चा जो अनुभव होता तो दिव्य अनुभवच होता. तर आनंद इतका त्यांना आनंद झाला की तो आनंदामध्ये देवाचं वरती त्यांनी श्री व्यंकटेश्वर शतक नावाची रचना केली आणि त्या रचनेमध्ये, त्या स्तोत्रामध्येच त्यांनी व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती या दोघांचीही स्तुती करत करतच ते डोंगरावर जाऊन पोहोचले. आता चालत चालत व्यंकटेश्वर मंदिरावर तर पोहोचले, पण संध्याकाळ झाली होती. मंदिराची दारं बंद करून घरी जाण्याचा प्रघात होता पुजाऱ्याचा. पुजाऱ्याने हा एकटा मुलगा पाहिला आणि विचारलं की तू दर्शनाला आलायस का, एकटा कसा आहेस? तर ते म्हणाले की नाही, मी देवाच्या दर्शनाला आलोय. तर पुजाऱ्यांनी सांगितलं की आता तुला दर्शन उद्याच होईल, तू परत जा. तर ठीक आहे, यांनी काही पुजाऱ्याचं म्हणणं ऐकलं आणि भक्तिभावाने त्यांनी, त्या दिवशी एकादशी होती आणि पर्वदिन होता, तर पुष्करिणी असते मंदिराच्या समोर, त्याच्यामध्ये त्यांनी स्नान केलं आणि ओल्या वस्त्रांशी ते अंतःकरणापासून भक्तिभावाने व्यंकटेश्वराचे जे शतकरूप काव्य त्यांनी रचलं होतं ते गायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, पुजारी फक्त थोडे अंतर दूर गेले होते, पण त्यांना दिसलं की मंदिराला दरवाजाला लावलेली कुलपं आपोआप गळून पडलेली आहेत आणि सारे दरवाजे सताड उघडे झालेले आहेत. याला व्यंकटेश्वर बालाजींनी दर्शन दिलंय. तर त्या पुजाऱ्यांनी ते बघितलं, तो परत आला आणि त्याला लक्षात आलं की हा जरी लहान मुलगा दिसतोय तरी याची महती खूप आहे. आता अन्नमाचार्य मात्र त्या मंदिराच्या परिसरातच राहिले, ते परत गेले नाही, पण त्यांच्याबद्दल पुजाऱ्याकडून इतर सर्व भक्तांना ही माहिती मिळेल. तेव्हा घनवैष्णव नामक एका वैष्णव यतीनी यांना स्वप्नामध्ये आदेश दिला आणि सांगितलं की तू स्वतःवर वैष्णवांचे 5 संस्कार करून घे. तर 5 संस्कार कोणते? तर दोन्ही खांद्यावर शंखचक्र यांच्या तप्तमुद्रा उमटवायच्या, वैष्णव संप्रदायाचं एक चिन्ह असतं ते कपाळावर राखायचं आणि स्वतःला विष्णुदास म्हणून घ्यायचं. जर कोणी आलं तुझ्याकडे शिष्य मला म्हणून घ्यायला, तर त्या शिष्याला तू अष्टाक्षरीच मूलमंत्राचा उपदेश करायचा आणि शिष्याच्या वतीने स्वतः गुरु म्हणून परमेश्वराला शरण जायचं, स्वतःला अर्पण करायचं. तर अन्नमाचार्य अशा रीतीने वैष्णव संप्रदायामध्ये प्रवेश करते झाले आणि त्यांच्याबद्दल हळूहळू त्यांचं प्रवचन कीर्तन तिथे मंदिरामध्ये सतत व्हायला लागलं. येणाऱ्यांना ते फार सुंदर वाणीने ते ऐकवत असत स्तोत्र स्वतः रचलेलं. तर हळूहळू जे काही येत असत यात्रेकरू ते ती माहिती घेऊन आपल्या गावी जात असत आणि आपल्या गावाकडे ती माहिती सर्वांना देत असत. तर आता यांच्या गावाकडनं कोणीतरी आलेल्यांनी ती माहिती गावाकडे नेली आणि यांच्या मातेपर्यंत काही वर्ष लोटली आणि त्यांच्या मातेच्या कानापर्यंत गेलं की आपला मुलगा व्यंकटेश्वराची त्या मंदिरामध्ये आहे आणि तो आता खूप ख्यातनाम झालेला आहे. तर तिला आनंद झाला, तिला आश्चर्य वाटलं नाही, कारण व्यंकटेशाचाच प्रसाद होता. ती मग स्वतः व्यंकटेश्वराच्या मंदिरात गेली आणि त्या आपल्या मुलाला तिने मोठं झालेलं पाहिलं, तिला आनंद झाला आणि तिने आपल्या मुलाला म्हटलं की आता तू घरी परत चल. तिच्या आज्ञेने तो मुलगा घरी आईबरोबर आला आणि आईच्या आज्ञेनुसार त्यांनी 2 कन्यकांशी विवाह केला. असं म्हणतात तिरुपती बालाजीला 2 भार्या आहेत आणि व्यंकटेश्वराचा तो प्रसाद म्हणून 2 भार्यांशी त्याचं लग्न लावून दिलं. तर एका त्यांच्या पत्नीचं नाव तिरुमल्लमाला, तर ती थोर कवयित्री म्हणून प्रसिद्ध झाली. सुभद्रा कल्याणम ही तिची रचना आजही प्रसिद्ध आहे. तर दुसरी पत्नी अक्कलम्मा, तिचा पुत्र देखील नामवंत कवी म्हणून प्रसिद्धीस आला. त्याच्या वंशाने सुमारे
दीडशे त्यांच्या पूर्ण वंशाने सुमारे 150 वर्ष तेलुगू भाषेतील आध्यात्मिक साहित्य आणि वाङ्मय रचलं, समृद्ध केलं. अन्नमाचार्य यांनी विवाहानंतर स्वतःची आता आत्मोन्नती झाली पाहिजे म्हणून त्या काळातले प्रसिद्ध आचार्य आदिवन षठगोपयती यांना गुरु म्हणून स्वीकारलं आणि ते त्यांच्याकडे अध्ययनाला गेले. हळूहळू त्यांची कीर्ती सबंध दक्षिण हिंदुस्थानामध्ये पसरली. त्यांच्या तोंडून कीर्तन ऐकायला श्रोत्यांना खूप आवडायचं. त्यांना वाटायचं प्रत्यक्ष नारद किंवा कोणी गंधर्व या भूतलावर अवतीर्ण झालाय आणि तो देवाची प्रार्थना आपल्यासमोर करून दाखवतोय. गाण्याच्या स्वरूपामध्ये तल्लीन होऊन लोक अक्षरशः मंत्रमुग्ध होत असत. तर एका छोट्याशा प्रांताचा एक राजा होता ज्याचं नाव नरसिंहराय. त्याच्या कानावर कीर्ती गेली. त्यांनी स्वतःच्या राज्यामध्ये अन्नमाचार्यांना आमंत्रण दिलं. तर हा राजा श्रद्धाळू होता. त्याच्या विनंतीचा मान स्वीकारला आणि टंगटूर इथे त्या राजाचं राजधानी होती तिथे ते गेले. पण झालं असं की ते राजाच्या दरबारात जाऊ लागल्यापासून राजाश्रय मिळणं ही आम बात होती. त्यांच्यामध्ये काही खास हुन्नर आहे, कला आहे, त्यांना राजाश्रय मिळत असे. पूर्वीच्या काळामध्ये तो राजा छोटा होता तरी सुद्धा ते आश्रयाला गेले राजाश्रयाच्या आणि तेव्हापासून मात्र राजाचं साम्राज्य वाढत गेलं, उत्कर्षाला गेलं आणि राजाची श्रद्धा अशी बसली की आपल्याकडे जेव्हापासून अन्नमाचार्य आले तेव्हापासून आपला उत्कर्ष होतोय. तर त्यांनी आपली राजधानी पुढे पेनुगोंडा येथे हलवली आणि त्याच्या दरबारामध्ये खासच अन्नमाचार्यांना एक मान होता. तर एकदा राजांनी सर्व दरबारातल्या समोर अन्नमाचार्यांना विनंती केली की आम्हा सगळ्यांना तुम्ही काहीतरी चांगलं ऐकवा. तर अन्नमाचार्यांनी त्यावेळी शृंगार मंजिरी मधली काही पद सर्व दरबारवासियांसमोर म्हणून दाखवली. आता सर्व सभा जी आहे ती श्रीकृष्णाच्या भक्तिभावाने चिंब झाली, प्रसन्न झाली. नरसिंहराय राजा देखील प्रसन्न झाला. त्याला अहंकार चढला की पहा इतकी खास व्यक्ती माझ्या दरबारात आहे. त्यांनी असं म्हटलं अन्नमाचार्याला की तुम्ही आता इतकी सुंदर स्वतःची रचना ऐकवली, ती श्रीकृष्णावरची होती, तर आता माझ्यावरची काहीतरी रचना करा, आम्हाला ऐकू द्या. तर अन्नमाचार्य म्हणाले की माझ्या रचना निव्वळ नारायणासाठी आहेत, नरासाठी नाही राजा. तर राजाला अत्यंत क्रोध आला. राजानी म्हणाला असं कसं, तुम्हाला रचना गाव्यास लागतील. तरी ते शांत स्तब्ध राहिले. तेव्हा राजांनी आदेश दिला शिपायांना की जा आणि यांना कैदेमध्ये, नजर कैदेमध्ये ठेवा. आणि त्या शिपायांनी साखळदंडांनी त्या काळच्या रीतीनुसार पूर्ण त्याने हातपाय बांधले आणि त्यांना ते कैदेमध्ये नेण्यासाठी घेऊन जाऊ लागले. तर काय झालं, ज्यावेळी ते जात होते त्यावेळी त्यांनी अन्नमाचार्य हसले आणि त्यांनी हृदयापासून व्यंकटेश्वराची प्रार्थना गायली. प्रणतार्थी हर प्रार्थना अशी ती प्रार्थना म्हटली जाते. त्यामध्ये हातापायात बेड्या घालून मृत्यूदंड दिला गेला तरी त्यातून देखील तारण्याचे सामर्थ्य फक्त श्रीहरीमध्ये आहे, दुसऱ्या कोणातही नाही, असे त्या प्रार्थनेमध्ये आहे. ही प्रार्थना त्यांच्या तोंडून निघाल्याबरोबर त्यांच्या हातापायाला बांधलेल्या ज्या बेड्या होत्या त्या खळाखळा निसटून खाली पडल्या. शिपाई आश्चर्यचकित झाले. त्याच्यातला एक जण धावत धावत राजाकडे गेला आणि त्यांनी नरसिंहरायाला सांगितलं की महाराज महाराज आम्ही त्यांना बांधून नेत होतो, पण मृत्यूदंडाला देखील सामर्थ्य परमेश्वरात आहे असं त्यांनी म्हटल्याबरोबर त्यांच्या ज्या बेड्या आहेत त्या तुटून पडल्या आणि ते मुक्त झाले. तर नरसिंहराय चकित झाला. तो म्हणाला शक्यच नाही, चला मी येतो बघायला. आणि तो स्वतः आला आणि अनेक लोक गर्दी जमली होती. तर गर्दीच्या समोर त्यांनी पुन्हा साखळदंडाने बांधायला सांगितलं अन्नमाचार्यांना. तर बांधल्यानंतर अन्नमाचार्यांनी पुन्हा तीच व्यंकटेश्वराची प्रार्थना केली. तर काय झालं, त्या बेड्या पुन्हा खाली गळून पडल्या लोखंडाच्या. हे सगळं बघितलं आणि राजाचा जो अहंकार होता तो गळून पडला आणि नरसिंह राजा शरण गेला, गुरूंना पाया पडला. तर तू हरिकीर्तना कर आणि परमेश्वराची आराधना कर असा उपदेश त्यांनी केला. पुढे अन्नमाचार्य ज्या मूर्तीची पूजा करत, त्या काही अशा मूर्ती होत्या देवांच्या, त्या सगळ्या मूर्तीच एकदा नाहीशा झाल्या.
तर कुणाला तरी वाटलं असेल की यांचं जे सगळं सामर्थ्य आहे ते त्या मूर्तीमुळे असेल आणि म्हणून त्या मूर्ती घेऊन गेल्या. त्यावेळी यांनी देवाचा धावा केला आणि कीर्तवीर्यार्जुनाची त्यांनी प्रार्थना केली, तर त्या सगळ्या मूर्ती त्यांना खरंच परत मिळाल्या. ज्या देवतांच्या मूर्तीची ते पूजा करत त्या मूर्ती आताही तिरुपती जवळ स्थित असलेल्या श्रीनिवास मंगापूर येथील कल्याण व्यंकटेश्वर मंदिरामध्ये अजूनही ठेवलेल्या आहेत. त्यांची नियमित पूजा केली जाते. या संतांची भेट पुन्हा दुसरे एक संत पुरंदरदास यांच्याबरोबर देखील झाली होती असे उल्लेख आहेत. पुरंदरदासांना पाहिल्याबरोबर हे म्हणाले, पहा माझ्या भेटीला विठ्ठल आलाय. तर पुरंदरदासांच्या पेक्षा हे वयाने बरेच मोठे होते. तर यांच्याकडे बघून हसले पुरंदरदास आणि म्हणाले, माझी तर भेट प्रत्यक्ष व्यंकटेश्वराशी झालेली आहे. असे हे उल्लेख लोकांच्या वाङ्मयामध्ये ग्रंथसंपदेमध्ये आढळतात. स्वतः अन्नमाचार्यांची देखील ग्रंथसंपदा विपुल आहे. आयुष्यभर त्यांनी ओम नमो नारायण नमा असा मंत्रजप केला. वयाच्या 95व्या वर्षी 23 फेब्रुवारी 1523 रोजी त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला आणि त्यांच्यानंतर सुद्धा त्यांच्या रचना व्यंकटेश्वर शतक, शृंगार मंजिरी, धवल मलू आणि कितीतरी अशा रचना अजूनही प्रसिद्ध आहेत. तर आज आपण आंध्र प्रदेशाच्या अन्नमाचार्य या संतांची माहिती ऐकली. अशाच प्रकारे अजून आपण पुढच्या भागात काहीतरी ऐकणार आहोत. तोपर्यंत आज्ञा असावी.